महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय चाललंय? महाराष्ट्राचं राजकारण हे एक जिगसॉ पझलप्रमाणे मला दिसतंय. आता हे जिगसॉ पझल नेमकं कसं आहे हे मी आता तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज परामर्श. आपल्याला माहिती आहे जिगसॉ पझल काय असतं? ते एक चित्र असतं. आयदर एखाद्या देशाचा नकाशा असतो, एखाद्या प्राण्याचं चित्र असतं, एखाद्या व्यक्तीचं चित्र असतं किंवा एखाद्या वास्तूचं चित्र असतं. हे चित्र अखंड असतं, पण त्याचे अनेक तुकडे केले जातात आणि ते तुकडे सुद्धा असं सरळ नसतात केलेले. ते काही विशिष्ट पद्धतीने तुकडे केलेले असतात आणि ते तुकडे आपण एकमेकात घट्ट बसवायला लागतात आणि ते जर तुकडे आपल्याला एकमेकात योग्य पद्धतीने बसवता आले तर त्यातून एक पूर्ण चित्र निर्माण होतं आणि मग आपल्याला कळतं की हे जे जिगसॉ पझल होतं त्यामध्ये खरं चित्र कोणाचं होतं. म्हणजे तो एखाद्या देशाचा नकाशा होता की एखाद्या व्यक्तीचं चित्र होतं की एखाद्या वास्तूचं ते चित्र होतं. हे जर आपल्याला तुकडे व्यवस्थित सांधता आले, ते सांधे एकमेकांना वेगवेगळ्या तुकड्याचे जे झालेले आहेत ते जोडता आले तरच त्यातून एक अर्थपूर्ण चित्र तयार होतं. असंच आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चाललेलं दिसतंय. याचं कारण असं आहे की आताच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा अपेक्षित होता आणि त्याची मागणीही प्रचंड होती. बरेच महिन्यापासून, सुमारे 2.5-3 महिन्यापासून मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत होती, तसंच सामान्य लोकांकडूनही होत होती. तरीसुद्धा तो राजीनामा घेतला जात नव्हता. याचं कारण असं आहे की हे जे मुंडे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यामुळे अजित पवारांनी हा राजीनामा द्यायला त्यांना भाग पाडावं अशीच सगळ्यांची इच्छा होती. पण अजित पवार काही राजीनामा घेत नव्हते. सुरुवातीला त्यांनी या प्रकरणी मौनच धरलं होतं, ते काहीच बोलत नव्हते अशी जेव्हा मागणी होत होती तेव्हा. त्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली की असं कोणावर नुसते आरोप येतात म्हणून काय आम्ही कोणाचं मंत्रिपद काढू शकत नाही किंवा आमदारकी काढू शकत नाही. त्या कोर्टाचं आरोपपत्र त्यावर यावं लागतं आणि त्यांनी अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तर दिली. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा काही दिवसांनी हा प्रश्न ऐरणीवर आला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की एकेकाळी मीही माझी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून माझ्यावर जेव्हा काही आळ आला होता तेव्हा मी स्वतःहून राजीनामा दिला होता, तसा मुंडे यांनी द्यावा. म्हणजे परत दुसऱ्या वेळेला सुद्धा त्यांनी मुंड्यांना वाचवायचाच प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा हे फोटो म्हणजे मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो अतिशय क्रूरपणे, निर्घृणपणे, अमानुषपणे या माणसाला बेदम मारहाण करून त्याला कशा प्रकारे मारलं याचे फोटो, व्हिडिओज व्हायरल झाले. ते म्हणजे मारहाण करून त्यांना क्रूरतेने मारल्यानंतर सुद्धा या मारेकऱ्यांनी हसत हसत त्याचा जो व्हिडिओ बनवले, फोटो काढले आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे सर्क्युलेट केले, व्हायरल केले ते फोटो किंवा ती व्हिडिओ फिल्म आत्ता 2-3 दिवसापूर्वी सामान्य माणसांना समजली आणि त्यामुळे सामान्य माणसांच्या भावनांचा उद्रेक झाला, विरोधी पक्षांच्याही भावनांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे सोमवारपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं त्यात सरकारला घेरून ते अधिवेशन बंद पाडण्याचा विरोधी पक्षांचा बेत होता. पण फडणवीस साहेबांनी हा राजीनामा घेऊन या विरोधातली धार बोथट केली. आता हे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून लगेच त्यांनी राजीनामा नाही दिला. ते जेव्हा कोर्टामध्ये चार्जशीटमध्ये हे फोटो जोडले गेले पोलिसांकडनं त्यावेळेला फडणवीसांना स्वाभाविकच वाटले की आता जर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवलं तर सरकारची नाचक्की होणार आणि त्यामुळे त्यांनी अजित पवारांना सांगितलं की आता तुम्ही मुंड्यांना राजीनामा द्यायला सांगा. तरीसुद्धा अजित पवारांनी असं उत्तर दिलं की नाही, तुम्हीच त्यांच्याकडे राजीनामा मागा. आता जी त्यांची जबाबदारी ती त्यांनी शेवटच्या मिनिटाला सुद्धा झटकली आणि मग शेवटी देवेंद्रजींपुढे काही पर्याय राहिले नाहीत आणि म्हणून त्यांनी ह्यांना मुंड्यांना सांगितलं की जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर मी तुमची तक्रार राज्यपालांकडे करीन आणि मग तुमची जी काही गत होईल, म्हणजे तुम्हाला तर तुमचं निलंबन पण निश्चितच आहे, तर तुम्हाला तसं हवं असेल तर आम्ही तसं करू.
अन्यथा तुम्ही राजीनामा द्या. आणि त्यामुळे मुंडे यांच्याकडे कुठचाच ऑप्शन राहिला नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. आता हा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा अजित पवार यांनी त्याला कसं सपोर्ट केलं, त्याला कसं सांभाळून घेतलं की त्यांनी सतसत विवेक बुद्धी वापरून नैतिकतेच्या कारणास्तव राजीनामा दिला. कसली नैतिकता? ज्या वाल्मिक कराडनी त्यांच्या साथीदारांसह हे अमानुष कृत्य घडवलं त्यांना तुम्ही आश्रय दिला. ते तुमचे घनिष्ठ मित्र, याचे मुंड्यांचे घनिष्ठ मित्र, आणि असं असून सुद्धा तुम्ही सांगता की त्यांनी नैतिकतेच्या कारणांनी राजीनामा दिला. जो इतकी अमानुष कारवाई करणारा माणूस ज्याचा मित्र असू शकतो आणि जो माणूस तुमचा आमदार असतो त्याच्या बाबतीत तुम्ही नैतिकता हा शब्द कुठून वापरता हो? का नैतिकता याचा अर्थ तुमच्या डिक्शनरीत काही वेगळाच आहे? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि हा जो हे जे धनंजय मुंडे आहेत यांनी आपल्या राजीनाम्यात काय लिहिलंय की माझी प्रकृती सध्या बरी नाही आहे, त्यामुळे मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आहे आणि डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिलाय आणि त्या कारणास्तव मी राजीनामा देत आहे. म्हणजे बघा अजित पवारांनी काय उत्तर दिलं आणि प्रत्यक्ष राजीनाम्यामध्ये काय उत्तर आहे. हे उत्तरही खोटंच आहे, कारण ते एवढे काही गंभीर आजारी नाही आहेत की त्यांना कुठची प्रोलॉंग ट्रीटमेंट लागणार आहे आणि त्यांना बेड रिडन व्हावं लागणार आहे, ते बिछाण्यावर पडून राहणार आहेत, अशी तर परिस्थिती नाहीच आहे. आणि तरीसुद्धा हा माणूस म्हणजे धनंजय मुंडे हे मेडिकल ग्राउंडवर राजीनामा दिलं असं सांगतात. दादांत खोटं सांगतात. याच्यावरही आक्षेप घ्यायला होता आणि विरोधकांनी विचारायला होतं की अशी कुठचा आजार पण तुम्हाला रोग झालाय की ज्याच्यामुळे तुम्ही तडकाफडकी राजीनामा दिला. पण विरोधकांना राजीनामा हवा होता, तो त्यांना मिळाला आणि त्यामुळे ते आनंदोत्सव करतात की आपला विजय झाला. आपण सरकारला घेरणार होतो, सरकार घाबरलं आणि त्यांनी राजीनामा घेतला. त्यांना हेच हवं होतं. म्हणजे आता सरकार किती कमकुवत आहे बघा. त्यांच्या सरकारमध्ये कसे मंत्री आहेत बघा की ज्यांना पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राजीनामा द्यायला लागतोय. खरं फडणवीसांनी राजीनामा घेण्यामध्ये उशीर केला असं जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाकीचे महाविकास आघाडीचे लोक बोंबलत आहेत ते एक गोष्ट सोयीस्कर विसरत आहेत. जेव्हा 2019 ते 2022 अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अबू आझमी हे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा त्यांच्यावर असे अनेक गंभीर आरोप झाले होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे हे त्यांचा राजीनामा घेऊ शकले नव्हते. तेव्हा शरद पवार त्यांना वाचवत होते. अबू आझमी तर जेलमध्ये होते. तरीसुद्धा शरद पवारांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे हे त्यांचा राजीनामा मिळवू शकले नाहीत. याचं कारण असं आहे की जेव्हा सरकार अस्तित्वात येतं एखाद्या पक्षाचं, म्हणजे ती जेव्हा सिंगल पार्टी असते त्यावेळेला राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना सर्वेसर्वा मानतात आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आमदार हे मंत्री होऊ शकतात. कोणाला कोणतं पद द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतात. कोणाला किती काळ मंत्रिपदावर ठेवायचं हेही मुख्यमंत्री ठरवतात. कोणाला मंत्रिमंडळातून वगळायचं किंवा कोणाला मंत्रिमंडळातून काढून टाकायचं हेही निर्णय फक्त मुख्यमंत्रीच घेतात आणि राज्यपाल त्याचं पालन करतात. पण अशी परिस्थिती जेव्हा मिलीजुली सरकार असतं म्हणजे युती सरकार असतं थोडक्यात त्यावेळेला नसते. कारण युती सरकारमध्ये बहुमत ज्या पक्षाला आहे म्हणजे जास्ती आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. पण जेव्हा गंभीर स्वरूपाचे आरोप मित्रपक्षांच्या मंत्र्यांवर येतात, आमदारांवर येतात, तेव्हा त्यांना सरळ सरळ मुख्यमंत्री काढू शकत नाही. तर त्या घटक पक्षातले जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं. आणि याचमुळे देवेंद्रजींनी मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घेतला नाही, कारण अजित पवारांना ते वारंवार सांगत होते आणि अजित पवार अडून बसले होते, ते याची पाठराखण करत होते आणि त्यांनी शेवटपर्यंत राजीनामा घेतला नाही. आणि घेतल्यानंतरही सांगितलं की त्यांनी नैतिकतेच्या कारणावरून दिलेला आहे. जो माणूस स्वतः नैतिक आहे त्याचं नैतिक कारण ते सांगतात. किती मोठा हास्यास्पद आहे, म्हणजे चीड येणार हे वक्तव्य आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी मग त्यांना असा अल्टिमेटम दिला की राज्यपालांकडे तुमची तक्रार करू, अन्यथा तुम्ही राजीनामा द्या. तेव्हा त्यांनी दिला. पण राहून राहून एक प्रश्न मनामध्ये येतो सामान्य नागरिक म्हणून की हे जे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ हत्येचे व्हायरल झाले ते आम्हाला सामान्य लोकांना आत्ता समजले 2-3 दिवसापूर्वी. त्याच्या आधी मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस
ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना आणि अजित पवार यांनाही या फोटोबद्दल आणि व्हिडिओबद्दल पूर्वीच माहिती असेल ना. असं असताना सुद्धा अजित पवार यांनी त्यांची भलामण केली, पाठराखण केली मुंडे यांची. मग फडणवीसांनी आपला विशेषाधिकार का नाही वापरला? तेव्हाच त्यांनी वापरला असताना तर त्यांची प्रतिमा आणखीन चांगली उजळून निघाली असती असं आम्हाला वाटतं. पण याच्यामध्ये एक कारण असं असतं की जेव्हा एखाद्याची शिकार करायची असते ना, तेव्हा सावज आपल्या टप्प्यात येईपर्यंत त्याची शिकार करत नाही. कारण जर टप्प्यापासून ते दूर असेल, लांब अंतरावर असेल आणि त्याला कळलं की शिकारी आपल्यावर घालायला येतोय, तर ते पळ काढू शकतं. आणि ते असा पळ काढतं की पुन्हा ते मिळवणं किंवा त्याची शिकार करणं हे दुरापास्त होऊन जातं. कदाचित या कारणास्तव फडणवीस थांबले असावेत. आता ते नक्की का थांबले, याच्यामध्ये काय खेळी होती आम्हाला माहिती नाही. आणखीन एक या गोष्टीचा असा पैलू आहे जिक्सॉ पझलचा की मसाजोगच्या प्रकरणी शरद पवारांनी मौन बाळगलं होतं अनेक दिवस. 70-80 दिवस, 70-72 दिवस झाल्यानंतर त्यांनी त्यांची जी मुलगी आहे सुप्रिया सुळे हिला मसाजोगमध्ये पाठवलं. त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाडही गेले होते आणि त्यांनी संतोष देशमुखच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वनपर त्यांच्याशी भाषण केलं, संभाषण केलं आणि सांगितलं की आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू, प्रयत्न करू आणि यांना न्याय मिळाला पाहिजे, मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजेत वगैरे वगैरे. तेव्हाच मी एक जो व्हिडिओ केला होता तेव्हा ते मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आता हे जे प्रकरण आहे मसाजोगचं हे असं सहजासहजी विझणारं नाही आहे. आता याच्यातून काहीतरी निष्पन्न होणार, कारण शरद पवार इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत आणि त्याच्याचप्रमाणे तसंच घडलं आहे. शरद पवार इन्व्हॉल्व्ह झालं असल्यामुळे या प्रकरणाने एक वेगळाच रंग घेतला आणि मला वाटतं त्याच्यानंतरच हे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे सरकारवर दबाव आला, अजित पवारांवरही दबाव आला आणि मुंड्यांची हकालपट्टी झाली. राजीनामा म्हणत पण ही हकालपट्टीच आहे. आणि याच्यातून काय आपल्याला दिसतंय की भले अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आहेत आणि त्यांच्यात मतभेद असे तीव्र स्वरूपाचे नाही आहेत, दुश्मनी करण्याइतके नाही आहेत. पण अजित पवार हे लाईमलाईटमध्ये राहतात कारण ते सत्ताधारी पक्षात आहेत आणि 41 आमदार त्यांनी निवडून आणलेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की युती आमच्यामुळेच चालली, आमच्या पाठिंब्यामुळे. आणि शरद पवार जे आहेत हे लाईमलाईटपासून दूर गेलेले आहेत कारण त्यांच्याकडे सत्ता नाही आहे. आणि त्यामुळेच अजित पवारांचा लाईमलाईट आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आणि आपण कुठेतरी राजकारणात सक्रिय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी कदाचित ही खेळी खेळली आहे, जेणेकरून त्यांना अजित पवारांवरही कंट्रोल करता आले, सत्ताधाऱ्यांना मदतही झाली आहे. पण सत्ताधाऱ्यांना दाखवूनही त्यांनी दिले की मी इन्व्हॉल्व्ह झालो की काय करू शकतो. त्यामुळे अर्थातच लाईमलाईट त्यांच्यावर गेलेला आहे. आणखीन या जिक्सॉ पझलचा एक भाग असा आहे की उद्धव ठाकरे यांचा जो उबाठा गट आहे शिवसेनेचा, यांचं एक आणि एकच टार्गेट आहे किंवा नेम धरतात ते फक्त शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर. ते शिंदे साहेबांवर निशाणाच धरत असत. जिथे कुठे त्यांना शिंद्यांना कोंडीत पकडता येईल, घेराव करता येईल, तिथे तिथे ती संधी सोडत नाही. तर आता विरोधी पक्षनेतेपद बहुतेक त्यांनाच मिळते. ते जर त्यांना मिळालं तर ते शिंदेंवर निशाणा साधणारच, एकही संधी ते सोडणार नाही. त्यामुळे शिंदेही कंट्रोलमध्ये राहत आहेत. आता शिंदे सरकारच्या म्हणजे शिंदे सेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये गुन्हा हा सिद्ध झालेला आहे. त्यांना 2 वर्षाची कारावासाची शिक्षाही झालेली आहे. तर या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होऊ नये म्हणून त्यांनी कोर्टात अर्ज केला आणि त्याच्यावर निर्णय आजच होणार होता. अजूनपर्यंत मला त्या निर्णयाची कल्पना नाही आहे. पण हा निर्णय जर त्यांच्या विरोधात गेला तर त्यांची आमदारकी जाईल, त्यांचं मंत्रिपदही जाईल. पण जर त्याला स्थगिती दिली तर त्यांचं मंत्रिपद टिकू शकतं. पण तरीसुद्धा मग शिंद्यांवर गुरघोडी करण्याचा किंवा त्यांना क्रिटिसाइज करण्याचं परत आयतं खोलीत उबाठा गटाकडे कायम राहतं आणि ते सतत या शिंदे साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करणार. आता शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले होते, MMRD संदर्भात असेल, STच्या संदर्भात असेल, आरोग्य विभागाच्या संदर्भात असेल, त्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली आहे मुख्यमंत्र्यांनी. याचंही स्वागत उबाठा गटाने मनापासून केलेलं आहे. त्याचप्रमाणे मंत्र्यांचे जे PA, PS आणि OSD असतात
त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या कार्यालयातून होईल. त्यांनी सगळ्यांना असे आदेश दिले की तुम्ही नावं कोणतीही पाठवा, त्यांची मी छाननी करणार आहे आणि ज्यांच्यावर काही आरोप आहेत किंवा जे कुठच्याही प्रकरणात गुंतलेले आहेत त्यांना मी ही पदं कधीही देणार नाही. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचा अंकुश या सगळ्या सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांवरही राहणार आहे हे दिसतंय. म्हणजे आता मला कळत नाही की महाविकास आघाडी ही नेमकी फडणवीसांना मदत करते की त्यांच्या पक्षातले जे फुटून गेलेत म्हणजे शिंदे असतील किंवा अजित पवार असतील त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न करते. नक्की काय चाललंय हे सामान्य नागरिक म्हणून आमच्या डोक्यात प्रचंड गोंधळ आहे आणि तो सगळ्यांच्याच मनात आहे. स्वाभाविक आहे, कारण आपण सामान्य माणसं, आपल्याला राजकीय डावपेच कळत नाही. पण एवढं मात्र नक्की की ह्या जिक्सॉ पझलमधली काही चित्र आता स्पष्ट झालेली आहेत. अजूनही काही चित्र जी जुळवायला थोडासा त्रास आपल्याला पडतोय, पण येणाऱ्या काळात तीही जुळली जातील आणि नंतर हे नक्की काय चाललंय हे आपल्याला समजेल. पण देवेंद्र साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी महाविकास आघाडीमधल्या कुठच्याही घटक पक्षाशी जवळीक साधू नये. आता कारण नसताना उबाठा गटाकडे विरोधी पक्ष नेतेपद जाते आणि याचं सुतोवाच फडणवीसांनी सुरुवातीलाच केलं होतं की आम्हाला विरोधी पक्ष हवा आहे आणि लोकशाहीसाठी तो अत्यंत आवश्यक असतो, त्यामुळे राज्यकारभार चांगल्या प्रकारे करता येतो हे त्यांचं विचार त्यांनी व्यक्त केले आणि तेव्हाच निश्चित झालं होतं की इथे विरोधी पक्ष नेता येणार. आता महाविकास आघाडीतल्या शरद पवार गटाने आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला की त्यांचा पक्षातला आमदार हा विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला मान्य आहे आणि भास्कर जाधव यांची नियुक्ती होणं निश्चित झालेलं आहे. आता त्यामुळे त्यांना उबाठा गटाला आणखीनच फायदा आहे आणि त्यांना ते अधिक ताकदीने प्रत्येक गोष्टीला सरकारचा विरोध करू शकतात. त्यामुळे आता राजकारणामध्ये काय होणार आहे, खेळखंडोबा होणार आहे की मुख्यमंत्री आपल्या सतसत विवेकबुद्धीने आत्तापर्यंत जसे वागत आले किंवा भारतीय जनता पक्ष आत्तापर्यंत जसं चांगुलपणाने राज्यकारभार करत आले तसा करणार की वाटेमध्ये अडथळे येतच राहणार. त्यांना कसं पार केले जाते हे बघणं फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा नवीन विषयासह.